आज आहे ना नॉर्मल सिंपल चवळीची भाजी आहे. तर ही प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात भाजी असतेच. तर त्याच्यासाठी पहिलं तेल टाकायचं. तेल छान तापलं की त्याच्यात मोहरी टाकायची, ती तडतडू द्यायची आणि हिंग टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आणि कोथिंबीर. कोथिंबीर ऑप्शनल आहे, पण जर ती तेलात परतवली ना तर तिचा छान असा फ्लेवर मिळतो. आणि वाटण. सो आम्ही कोकणी असल्यामुळे आमच्या जेवणात वाटण असतं. सो त्याच्यात असतं कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि गरम मसाला असतो. आणि ते झालं, ते थोडंसं तेलात परतवलं, की त्याच्यात टाकायचं मग आपली भिजवलेली चवळी. तर ही रात्रभर भिजवलेली चवळी आहे. चवळी 2-3 तासात पण भिजते, पण जर तुमच्याकडे टाईम असेल तर रात्रभर भिजवा, कारण मग ती चांगली शिजते. आणि मग आपलं हळद आणि त्याच्यानंतर मीठ हे सगळं टाकून घ्यायचं. एकदा चांगलं परतवायचं, ते मिक्स करायचं सगळं आणि त्याच्यात पाणी टाकायचं. आता पाणी खूप जास्त नाही टाकायचं, कारण का जर खूप जास्त टाकलं ना तर शिट्ट्या काढताना सगळं पाणी वर येतं. त्याच्यामुळे मग पाणी थोडं कमीच टाकायचं. अगदी कमी नाही टाकायचं, कारण का अगदी कमी टाकलं तर ते लागतं खाली, जे काही भाजी वगैरे असते ती कुकरमध्ये. आणि ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्ट्यांमध्ये चवळी छान शिजते आणि कुकर थोडासा थंड झाला, त्याच्यातली थोडीशी वाफ निघून गेली, की मग कुकर खोलायचा आणि वरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकू शकतात तुम्ही. आणि झालं, चवळीची भाजी तयार झाली. कमेंटमध्ये नक्की सांगा, की ही भाजी तुम्हाला कशी वाटली.